हाय, सारिका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला नवीन माझा व्हिडिओ पाहून कसं वाटतं तुम्हाला ते नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा. तर सध्या तरी नवीनच आहे चॅनल. तर नवीन-नवीन रेसिपी मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर हे आहे कंटोळे. तर कंटोळ्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर ही आहे रानभाजी. रानभाज्या भरपूरच असतात, पण ही माझ्या पद्धतीत तुम्ही बनवून पहा. खूप छान भाजी लागते ही कंटोळ्याची. तर मी फोडणीसाठी घेतलेलं आहे खूप छान असे लसूण ठेचून घेतलेला आहे मस्त आणि त्याच्यासोबत घेतलेली आहे मिरची, हिरवी मिरची आणि कांदा भरपूरच घ्यायचा भाजीला या आणि घेतलेलं आहे टोमॅटो. तर कांदा, टोमॅटो भरपूरच घालायचा आहे. इकडे घेतले ताजं-ताजं ओलं नारळ किसून. तर ओलं नारळ याच्यासाठी मी घालणार आहे याच्यामध्ये. तेल गरम झालेलं आहे आपलं आणि आता आपण फोडणी करणार आहोत. तर ओलं नारळ खोबरं किसून घेण्याचं कारण, जर तुम्हाला ह्या रानभाज्या कोणत्या-कोणत्या जर आवडत नसतील, तर आणि जर त्या भाज्या आपल्या शरीरामध्ये जायच्या असतील आणि तर खायच्या असतील, तर खायला तर हवंच ह्या भाज्या. तर तुम्हाला जर आवडत नसतील, तर त्याच्यासाठी ना तुम्ही खोबऱ्याचा वापर करू शकता आणि कांदा वगैरे जास्त घालू शकता. तर चला आपला कांदा मस्त कांदा टोमॅटो लाल झालेला आहे. मिरची सुद्धा खूप छान ठसका देत आहे. तर अशी मस्त कडक फोडणी करायची. पहिल्यांदा तर मी जिरं घातलं होतं. त्याच्यानंतर कांदा घातला, मिरची घातली, लसूण घातलं, टोमॅटो घातलं. खूप छान परतून घेतले आणि त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत. फक्त आणि फक्त हळद, मीठ आणि थोडंसं नॉर्मली गरम मसाला. बस इतकेच मसाले घातलेले आहेत. तर मस्त आता परतून घ्यायचंय आपण आणि मग त्याच्यावरती ठेवूया एक 5 मिनिटं झाकण. तर हे कंटोळे ना पातळ कापल्यामुळे ना फटाफट शिजून जातात. तर आता सुद्धा परत छान अशी परतून घ्यायचंय आपण. तर लगेचच समजून येतं. जरा 5 मिनिटं झाकण ठेवलं की लगेच कंटोळे शिजून निघतात. तर आता घालणार आहोत भरपूर असा खोबरा. तर खोबऱ्यामुळे टेस्ट आणखीन वाढणार आहे. जर बिना खोबऱ्याचे बनवायचे असतील तर तसेही बनवू शकता. जर तुम्हाला त्याची फक्त आणि फक्त त्या कंट्रोलची टेस्ट घ्यायची असेल, तर तुम्ही खोबरा नाही टाकलं तरी चालेल. तर आपली भाजी इथे खूप छान अशी रेडी झालेली आहे. खूप म्हणजे खूपच छान आणि ही इतकी टेस्टी होते ना रानभाजी. चला तर माझ्या पद्धतीत बनवून पहा तुम्ही.